नमस्कार. मी आहे वैष्णवी सुपेकर आणि मी आहे होम बेकर. मी खूप छान प्रकारचे घरातूनच केक बनवून देते. खूप सारे ऑर्डर्स असतात आणि केकचे क्लासही घेते. तर आज मी माझ्या घरात केक नाही करणार आहे, तर आम्ही सगळे मिळून मस्त चुलीवरती स्वयंपाक करणार आहोत. आणि हे तुम्ही बघू शकता, मस्त आमच्याकडं एक छान शेगडी आहे. त्यावर मस्त वांगे ठेवलेले आहेत आणि मुलांना घेऊन हे मी करत आहे. तर आज आमचा मेनू आहे वांग्याचं भरीत, गरम गरम चपाती आणि सुक्की भेंडीची भाजी. म्हणजेच त्या भेंडीच्या भाजीला कसलंही मसाला नाही किंवा शेंगदाण्याचं कूटही न घालता खूप टेस्टी अशी भेंडीची भाजी होते. आता वांग्याचं भरीत म्हटलं की छान मस्त हिरवेगार असे वांगे मला मिळालेले आहेत. त्याचसोबत मी मस्त वांगे भाजून घेतलेले आहेत. तर वांगे थोडेसे थंड व्हायला ठेवलेले आहेत, भाजून झालेले आहेत. तोपर्यंत थोड्याशा वरच्या मुलीकडून मी ही साली वगैरे काढून घेते. तोपर्यंत मी चपात्या करून घेते. चपाती झालीच की मस्त वांग्याला आपण फोडणी देऊया. झणझणीत असं हे वांग्याचं भरीत आणि चपाती आज हे आमच्या मुलांचा मेनू आहे. तर वांग भाजताना मी त्यामध्येच लसणाच्या पाकळ्या कोंबल्या होत्या, त्यामुळं त्याही मस्त मऊ झालेले आहेत. असं वांग छान मॅश करून घ्यायचं आहे. त्यावरच मीठ टाकलेलं आहे. आता ज्यावर तव्यावर आपण चपात्या केल्या आहेत त्याच तव्यावर मस्त थोड्या तेलावर शेंगदाणे भाजलेले आहेत. आता सगळ्याच गोष्टी बाहेर नेणं शक्य नाही, त्याच्यामुळे मी सगळंच एकत्र करून कुटून घेतलेलं आहे. म्हणजे लसूण, लाल तिखट, थोडीशी हिरवी मिरची, जिरे सगळं आणि छान तेलावर परतवलेलं आहे. शेंगदाणे फोडणी दिलेली झालेली आहे आणि त्यामध्येच मी आता मस्तपैकी भरीत टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता, मस्त खालून जाळ चालू आहे आणि आम्ही आमच्या अंगणामध्ये चुलीवरती स्वयंपाक करत आहोत. हा अनुभव माझ्या मुलांसाठी पहिलाच आहे, कारण त्यांना कधी हे असं मी अजून तरी करून खाऊ घातलेलं नव्हतं. आता हे इथून पुढे मी त्यांना आठवड्याला, महिन्यातून एकदा तरी हे नक्कीच आमचा असा बेत असेलच. आणि सगळं छान वाफवून घेतलेलं आहे वांग्याचं भरीत. त्यातच कोथिंबीर आणि कच्चा कांदा टाकलेला आहे. तर कच्चा कांदा टाकल्यावर आपल्याला परत वाफवायचं नाहीये. आपल्याला कांदा हा कच्चाच ठेवायचा आहे. आणि मस्त छान आपण हे छोट्या पातेल्यात काढून घेऊयात. मस्त आपलं हे खानदेशी म्हणा किंवा मराठवाडा स्टाईल वांग्याचं भरीत रेडी आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान केकचे पदार्थ किंवा मग केकच्या नवीन नवीन डिझाईन किंवा मग आमचे असेच वेगळ्या प्रकारचे व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.